साल 1528 मध्ये अयोध्येतील हिंदूंचे पूज्य दैवत रामाचे जन्मस्थान असणाऱ्या जागेवर एक मस्जिद बांधण्यात आली आणि मुघल सम्राट बाबरने ही मस्जिद बांधली होती, त्यामुळे ती बाबरी मस्जिद म्हणून ओळखली गेली. 1855 मध्ये येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली, ज्यामुळे मस्जिदीच्या समोरचे बाहेरचे जे अंगण होते तिथे या कृतीमुळे हिंदूंना आतल्या अंगणात जाण्यापासून रोखलं गेलं. त्यांना बाहेरच्या अंगणात एका व्यासपीठावर नैवेद्य दाखवण्यास प्रवृत्त केले गेले. 1856-57 या काळात हनुमानगडी आणि आजूबाजूच्या बाबरी मस्जिद परिसरात एक जातीय दंगल झाली. ऐतिहासिक अहवालावरून असं सूचित होतं की घटनेपूर्वी मुस्लिम आणि हिंदू दोघांनाही मस्जिदीच्या परिसरात उपासनेसाठी प्रवेश होता. दंगल ही वसाहतवादी सरकारकडे सत्ता हस्तांतरित झाल्यामुळे झाली आणि परिणामी मस्जिदीच्या बाहेर विटांच्या भिंतींचे परापेट बसवण्यात आले. 1859 ला ब्रिटिश राज्यकर्त्यांनी विवादित जागेवर बंदी आणली आणि संकुलाच्या आतील भागात मुस्लिमांना आणि बाहेरच्या भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी दिली. 1885 साली महंत रघुवर दास यांनी मी राम जन्मस्थानाचा महंत असल्याचा दावा करणारी केस दाखल केली. 1885 चे प्रकरण म्हणून याला ओळखले जाते. त्यांनी बाहेरील मैदानावर राम चबुतरा व मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. 1934 मध्ये एक जातीय दंगल घडली, ज्यामुळे मस्जिदीचे नुकसान झाले, जे नंतर ते दुरुस्त करून कागदपत्रावरून असे दिसून येते की वसाहतवादी प्रशासनाने मस्जिदीच्या दुरुस्तीवर नूतनीकरणास मान्यता दिली. दंगलीच्या घटनेत मस्जिदीला झालेल्या नुकसानीबद्दल हिंदूंना दंडही ठोठावण्यात आला. 1949 मध्ये पुन्हा मस्जिदीत प्रभू रामांच्या मूर्ती सापडल्या. काही हिंदूंनी या मूर्ती बाहेरून नेऊन ठेवल्या होत्या. सरकारने ती जागा विवादित क्षेत्र म्हणून घोषित करून प्रवेशद्वाराला कुलूप लावली. 16 डिसेंबर 1949 रोजी के नायर यांनी उत्तर प्रदेशच्या गृह सचिवांना विचारले, सचिन गोविंद नारायण बाबरी मस्जिदीला भेट देणार आहे. मस्जिदीच्या जागेवरील ऐतिहासिक मंदिराची माहिती नाही. नंतर 1984 मध्ये भारतीय जनसंघाचे उमेदवार म्हणून ते लोकसभेचे सदस्य झाले. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली काही हिंदूंनी भगवान जन्मस्थळ मुक्त करण्यासाठी मोहीम चालवली आणि तिथे राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न देखील केले गेले. नंतर या मोहिमेचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे आले. पहिली रथयात्रा त्यांनी 1984 मध्ये बिहारमधील सीतामढी येथून निघाली आणि ऑक्टोबर मध्ये अयोध्येला पोहोचली. कोर्टाने हिंदूंना मस्जिदीच्या दाराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले आणि मस्जिदी मुस्लिमांना बाबरी मस्जिद संघर्ष समितीची स्थापना केली. त्याला विरोध करण्यासाठी वर्ष 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या उभारणीसाठी मोहीम सुरू केली आणि वादग्रस्त ठिकाणी राम मंदिराची पायाभरणी केली. वर्ष 1990 ला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिदीचे काही नुकसान केले. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी चर्चेद्वारे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या काही वर्षातच चर्चा अयशस्वी ठरली. लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंत पुन्हा रथयात्रा सुरू केली आणि आंदोलनाला पाठिंबा हा खूप मोठ्या प्रमाणावर भेटत होता. दरम्यान भारतात जातीय दंगली सुद्धा सुरू झाल्या. 6 डिसेंबर रोजी अचानक विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली. परिणामी देशभरात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली उसळल्या. 2000 पेक्षा जास्त लोक दंगलीत मरण पावले. 1993 ला नरसिंहराव सरकारने सुमारे 68 एकर जमीन संपादित करण्यासाठी अध्यादेश जारी केला. तो नंतर कायदा म्हणूनही संमत करण्यात आला. फेब्रुवारी 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा समाविष्ट केला नाही आणि मग विश्व हिंदू परिषदेने 15 मार्च पासूनच राम मंदिर उभारणीचे काम सुरू करण्याची घोषणा केली. 13 मार्च 2002 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अयोध्येतील या विवादित ठिकाणी परिस्थिती जैसे ते कायम ठेवली जाईल आणि कोणालाही जमिनीत प्रवेश दिला जाणार नाही असं जाहीर केलं आणि सरकारने ही जागा अतिग्रहित केली. पूजेला परवानगी दिली जाणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाईल असं केंद्र सरकारने सांगितले. एप्रिल 2003 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वादग्रस्त जागेचे उत्खनन सुरू केले. जून महिन्यापर्यंत उत्खनन सुरू राहिल्यानंतर त्यात मंदिराचे पुरावे असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर 2003 साली बाबरी पाडल्या प्रकरणी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 8 जणांवर सीबीआयने पुरवणी आरोप दाखल केले आणि 1992 मध्ये अयोध्येतील मस्जिद ऑगस्ट 2003 भाजप नेते आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी रामाची पूजा केली. पुन्हा एप्रिल 2004 मध्ये आडवाणींनी अयोध्येतील तात्पुरत्या राम मंदिरात पूजा केली आणि सांगितलं मंदिर निश्चितपणे बांधलं जाईल. 28 जुलै 2005 रोजी बाबरी मस्जिदीवर रायबरेली येथील न्यायालयात लालकृष्ण आडवाणी हजर झाले आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर आरोप निश्चित केले. 20 एप्रिल 2006 काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने आयोगासमोर लेखी निवेदनात आरोप केला. बाबरी मस्जिद पाडणे हा एक सामूहिक षडयंत्राचा भाग होता, ज्यात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि शिवसेना यांचा सहभाग होता.
24 नोव्हेंबर 2009 लिब्रन कमिशनचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. अटल बिहारी वायपेजी आणि मीडिया यांना दोषी ठरवण्यात आलं आणि सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा 3 भागांमध्ये विभागणी केली आणि राम जन्मभूमी ट्रस्ट, मुस्लिम आणि निर्मोही आखाडा यांच्यात 1/3 प्रमाणात जमीन देण्यात आली. 21 मार्च 2017 सर्व पक्षकारांमध्ये न्यायालयाबाहेर समझोता सुचवण्यात आला. पण 2019 सालीच सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्ला यांना दिली. त्याचवेळी सुन्नी वक्फ बोर्ड याला मस्जिद बांधण्यासाठी 5 एकर जागा देण्याचा आदेश देखील दिला. त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन हे 5 ऑगस्ट 2020 रोजी झाले आणि आता म्हणजेच आज 22 जानेवारी 2024 रोजी नवीन राम मंदिर उद्घाटनासाठी तयार आहे. तर खरंच 500 वर्षापूर्वीची जी आंदोलनं झाले, मंदिर जे पूर्वीचं होतं ते पाडून मस्जिद बांधण्यात आली, या सर्व